होताना त्या दिव्याची वाट सरली, काय सरली, आणि शेवटची स्टेप चालू झाली. उजळही नाही, अंधारही नाही, असं वातावरण तयार झालं. आता त्याला तो नैवेद्य दिसत नव्हता. त्याला समजलं नैवेद्य दिसून नाही राहिला. आता वात विसते, तेल आहे पण वात नाही आहे, विसते. आता जोपर्यंत प्रकाश पडत नाही तोपर्यंत मला नैवेद्य दिसत. तो काय महादेवाच्या पूजेला गेला काय? म्हणून तर मला लागते ना, भोळ्यातलं भोळ दैवत कोण आहे? आदिदेव वा देवा. कोण्या कामाला आला तो? दिसत नाही. आता वाद सरते. त्यानं काय केलं? आपलाच कपडा फाडला आणि त्या मळक्या फडक्या कपड्याची वात तयार केली, त्या तेलात टाकली. त्या वातीला जशी लागली ना, जसा दिवा पेटला, मंदिरातला अंधार नष्ट झाला आणि भगवान भोलेनाथाने डोळे उघडले. दादा, नैवेद्य तर भेटला, पण भगवान भोलेनाथ म्हणता मला अंधारातून ज्यानं उजळात आणलं, मला अंधारातून ज्यानं उजळात आणलं, मी त्याला अंधारात कधी येऊ देणार. आणि महादेव प्रगट झाले. त्याला वरदान दिलं, त्याला वरदान दिलं. तू फक्त तुझ्या जन्मामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये दिवे लावत चाल. काय लावत चाल? आणि त्या दिव्याचं देणगी पा काय झाली. महादेवानं एका दिव्याच्या बदलात मृत्यू लोकातला नाही, बरं मृत्यू लोकातला नाही, महापापी अधर्मी, ज्याला देव कळत नाही, ज्याला बाप कळले नाही, ज्याला माय कळली नाही, अशा नालायक माणसाला जर आदिदेव महादेव प्रसाद देतात आणि ते त्या गुणनिधीला म्हणता तू मृत्यू लोकांचा नाही, देव लोकांचा सावकार वशी, धनाचा कुबेर तुला करून ठेवणार. एका दिव्यात जर एवढं करून देव देतात, तुम्ही जर आस्थेनं भोलेनाथाच्या मंदिरात गेले, फक्त दिवा लावा. दादा, काय लावा? भोलेनाथ तुम्हाला कधी कमी पडू देतील, आयुष्यात तुम्हाला कधी अंधार येऊ देतील नाही. शक्ती आहे. आपण तिथं बसलेला, मी सांगतो, इथं दैकर महाराज नाही आहे, इथं भोलेनाथ आहे. काय आहे? याचं नाव काय आहे? मी ज्याच्यावर बसलेला, काय म्हणतात याला? व्यास पीठ. कोणाचं पीठ आहे? व्यासो विशाल बुद्धे, व्यासो वचेष्ट जगत. कारण इथं व्यासाचा वास आहे. फक्त खाली उतरल्यावर दैकर महाराज आहेत, पण इथं व्यास आहेत. काय आहे? ही गादी महादेवाची आहे, कथा भोलेनाथाची आहे, सांगणं पार्वतीला चालू आहे. म्हणून कधी कधी मला लागते आपलं भाग्य आहे, नाही आपण 33 कोटी देवाला जाऊ शकत दादा, नाही कोणत्या तीर्थाला जाऊ शकत. हजारो मंदिर धुंडल्यापेक्षा 33 कोटी मंदिरात गेल्यानंतर 33 कोटी देव दर्शन देता. पण शिवपुराण जिथं कथा चालू होते, त्या कथेच्या निमित्तानं भगवान शंकर विराजमान होता. जिथं शंकर विराजमान होता तिथं 33 कोटी देव विराजमान होता. या पेंडॉल मध्ये घुसा, 33 कोटी देवांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही दादा. कारण याच्या मागे फक्त आस्था आणि श्रद्धा. काय आहे?